हॅलो गाईज, तर फायनली आपण आलो आहे आज विसाऱ्याच्या अड्ड्यात आणि आपले शंभूला आणि हरण्याला आणले आज फेऱ्या टाकायला. मोप गाड्या आल्या आणि पोरं बघा शकडा उतरवतात गाडींची आणि टेम्पो पण आपली रेडी झाले. फक्त आता पेंटिंग करायची बाकी आहे, ती पण झाल्यावर नंतर आपल्याला जायचे एकवेरीला. सध्या तुम्ही फेरा बघून घ्या, पोरा उतरवता इथं शेकडा अरकला गाईज. तर चला फायनली आपण बैलांना चालवलं फाटी दाखवायला. फाटी दाखवू आणि तसंच बैलांना वापस नेऊ, कारण की फेऱ्या द्यायचे आपल्याला 2 फेऱ्या द्यायचे आहेत. चला तर आपल्या बैलांना फाटी दाखवली आणि बांधून ठेवलं आहे आणि मी आलो आहे खाली, कारण की भाऊंचा छोटासा वासरू आणले 7 महिन्याचा, त्याला जोडून सोडतात यांच्याबरोबर. बघू आता कसा स्पीड लावतोय, बघा तुम्ही पण. गाईस, तर कसा होता खंड्याचा स्पीड बघितला. 7 महिन्याचा वासरू आहे, एवढा पळाला आहे, काय पिकअप होता गाडीला. चला तर फायनली आपण खाली आलो आहे आणि शंभूला आणि हरण्याला झोपून घेतलं आहे. आणि ड्रायव्हर बघू शकता, आपला नाना ड्रायव्हर आहे. नाव नाही मला माहीत, पण त्याला नाना बोलतात म्हणून मी पण नानाच बोलतो आहे. चला आता बघूया फेरा कसा होतो आहे. आणि समोरचे बैलवाले आले नाही अजून. फायनली ते पण आले आणि झोपून घेतात बैल बघा, कारण की ते बोलतात आपण जोडून सोडूया, कारण की जेणेकरून आपल्याला बघायला भेटेल त्यांच्या पण गाडीचं त्यांना स्पीड बघायला भेटेल आणि आपल्या गाडीचं पण स्पीड बघायला भेटेल. बघूया आता कसा स्पीड लागतो. काहीच लई टाईम झाला, त्यांची गाडी काही उभीच नाही राहत. आपलं बैल बघा मस्त शांत उभं राहिलेत, कारण की आपल्या बैलाही नखरं केला ना मग आपली गाडी पण अशीच उभी राहणार नाही. आता एकदाशी सोडतात, बघू कशी सुटते. गाईस, तर बघितली कसा स्पीड लावला. त्यांची गाडी उभीच नव्हती राहीत, तरी त्याही एक शेकडा पुढं गाडी उभी केलेली आणि तशीच सोडली. आता बघूया, तुम्हाला दाखवतो पुढचा रिझल्ट काय आला आहे तो. गाईस, तर कशी आली गाडी, कडक ना हरण्या. चला आता बैलांना जरासा आराम देऊ, कारण की आपल्याला दुसरा फेरा द्यायचा आहे. तो डावे पाठींशी द्यायचे, कारण की आता आपण उजव्या पाठींशी फेरा दिला, मस्त स्पीड लागला. आता डावी पाठींचा स्पीड बघूया. गाईस, तर चला मस्त दोन्ही फेऱ्या झाल्या आणि शंभूला आपण आतून टाकला डावे साईडून. तर मस्त त्यांनी स्पीड लावला, बाहेरून पळतोय त्याच्यापेक्षा आतून जास्त स्पीड लावला. चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया अशाच नवीन मिनी ब्लॉगमध्ये.